घुस गए और बंद बाहर से कुंडिया बंद कर दी। ती लहान मुलगी रडतीये आणि तिच्यामुळे हा सगळा प्रसंग घडलाय। काय चूक होती त्या मुलीची? तर एक फुगा तो रंगाचा तिने टाकला आणि फोडला। अरे त्या नालायक महिलेला आहे ना, पहिला ना तिला फोडला पाहिजे। आणि हे काही हिंदूंच्या वस्तीमध्ये 5 मुस्लिम जरी असतील ना तरी ते सेफ राहू शकतात, पण मुस्लिम लोकांच्या व्यक्तीमध्ये 5 हिंदू लोक राहून फक्त दाखवा। 5 हिंदू कुटुंबांनी मुंब्राचंच उदाहरण घ्या। मी ते तुम्हाला महाराष्ट्रातला मुंबईमधलं सांगत झालं तर तिकडे काय त्यांची दादागिरी असणार मुस्लिम लोकांची, मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। इसके बाप की ताकत नहीं है कि मराठी बोल के दिखा दे, नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से। पण आज मला तुम्हाला मुद्दाम दिल्लीच्या उत्तम नगर या प्रकरणावर जास्त तुम्हाला केंद्रित करायचं आहे। बघा, तुम्ही तो किस्सा ऐकला असेल। होळीच्या दिवशी एका मुलीनी, ती हिंदू मुलगी होती, आता हिंदू मुस्लिम मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण तो प्रसंग झाला का तर होळीमुळे। त्या लहान मुली एक रंगाचा फुगा खाली फेकला आणि तो रंगाचा फुगा एका मुस्लिम महिलेला लागला आणि त्या मुस्लिम महिला आरडाओरडा सुरू केल्या की माझ्या अंगावर का पाणी कसं चालं, माझ्या अंगावर रंग कसा झाला। तिने काय केलं तर सगळ्यांना जमा केलं, फोन करून सगळ्या मुस्लिम बांधवांना तिच्या जमा केलं। हे सगळं घडत असं त्या लहान मुलीच्या सगळ्या कुटुंबातील लोक खाली आले आणि तिची माफी मागितली। बघा, मुस्लिम लोकांमध्ये ना कसं असतं ना, माफीपेक्षा ना मोठी गोष्ट काहीच नसते। ती सगळी करून झाली, माफी मागितली तरी पण त्या महिलेने त्याला माफ केलं नाही। हे पुढे काय प्रसंग झाला आपण पाहिला। त्याच घरातला एक 26 वर्षाचा तरुण मुलगा, त्याचा काही संबंध या प्रकरणाशी नव्हता, पण त्या 30-35 मुलं जे काय नंतर आली त्यांनी मग तो तरुण कुमार नावाचा जो मुलगा त्यांच्या घरातला आहे त्याला काही माहीत नव्हतं, पण त्याच्यावर जे हमला केला आणि मग त्याच्यावर जे आक्रमण करून त्याला मारून टाकण्यात आलं। आणि फक्तच मारलं नाही तर खूप बेदम मारलंय, म्हणजे त्या हाताला रक्त लागलं होतं। त्या रक्ताचा एका भिंतीवर स्टॅम्प पण आहे, म्हणजे ते दाखवतायत की आम्ही काय करू शकतो, आमच्या नादाला लागला तुम्ही तर आमच्याकडे काय ताकद आहे। ह्या सगळ्या गोष्टी येताना दाखवायच्या आहेत। आपण विचार करतो काय सगळे सारखे आहेत, मी कुठल्या धर्माला कधीच विरोध केला नाही, मी कुठल्या जातीला विरोध केला नाही, मी कुठल्याच बोलतो आत्तामध्ये झाले ना प्रकरण, मी त्याला काही हिंदू मुस्लिम म्हणून बघत नाही, पण मला सांगायचं आहे तुम्हाला की लोकांच्या भावना कशा असतात। ह्या लोक ज्या असतात ना गोष्टी, ह्या सगळ्या धार्मिक वळणावर घेऊन जातात ना, मग त्याला आम्हाला धर्माच्या रूपाने बोलावं लागतं। मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला जे उदाहरण दिलं ते ना अत्यंत खरं आहे मित्रांनो, आणि मला असं वाटतं ते तुम्ही अनुभवलं पण असेल। आता याच्यावरून तुम्ही मला असं बोललं असाल की सगळेच मुसलमान असे असतात, मला मान्य आहे, मी सगळ्याच मुसलमानांना वाईट बोलत नाही, मी सगळ्याच मराठी लोकांना वाईट बोलत नाही, मी सगळ्याच जातीय धर्मातल्या लोकांना वाईट बोलत नाही। मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जो गुन्हा करणारा असतो तो माणूस असतो, पण जर का तुम्ही धार्मिक वळण देणार असाल, जर का तुम्ही जातीय वळण देणार असाल, मग त्याला जातीने आणि धर्मानेच बघावं, या विचाराचा मी आहे, या मताचा मी आहे। आता ती जी लहान मुलगी आहे ना मित्रांनो, ती बघा, तिने जो फुगा टाकला होता ती लहान मुलगी हम अपने अंदर घुस गए और बंद बाहर से कुंडिया बंद कर दी। हा माणूस व्हिडिओमध्ये बोलते, तर मागे एक ना मुलगी आहे लहान एका माणसाच्या हातामध्ये, ती लहान मुलगी रडतीये आणि तिच्यामुळे हा सगळा प्रसंग घडलाय। तिला तिच्या मनाला काय वाटलं असेल की हे सगळं माझा भाऊ जो तिला कोण होता रिलेटिव्ह तो मेला, या सगळ्यामध्ये गेला, तो माझ्यामुळे गेला असं तिला वाटत असेल। काय चूक होती त्या मुलीची? तर एक फुगा तो रंगाचा तिने टाकला आणि फोडला। अरे त्या नालायक महिलेला आहे ना, पहिला ना तिला फोडला पाहिजे आणि हे जे बाकीचे आहेत त्यांचं तर एन्काउंटर केला पाहिजे, इतर सगळ्या गोष्टी चालू आहेत, ते काय ते चांगलं झालंच पाहिजे। त्यांचं आता जे आपण पाहिलं तर सरकारने काय त्यांच्या घरावर बुलडोझर चढवला, इतर सगळ्या गोष्टी केल्या। त्यात काही मुसलमान जे त्यांच्या त्या तरुणच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, काही जे मुसलमान आहेत ते बोलतात हे करायची काय गरज होती, बुलडोझर चढवायची काय गरज होती, एका मुसलमानामुळे दुसऱ्या मुसलमानाला काय तुम्ही हानी पोचू नका, इतर सगळ्या गोष्टी तुम्ही बोलतायत, आम्हाला मान्य आहे। पण मला तो पण व्हिडिओ मुंब्राचा आठवतोय जेव्हा ती बोलली होती कैसे हराया। ही सुरुवात जी आहे ना मित्रांनो, ही तुम्हाला आत्ता नाही कळणार, ही तुम्हाला हळूहळू जे स्टेप बाय स्टेप इतर गोष्टी घडतील ना, जेव्हा हिंदूंवर सगळ्या गोष्टी येतील ना, इथपर्यंत येतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा रे नक्की काय चालू आहे। मी आता 4-5 दिवस एका ट्रिपला गेलो होतो, येताना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक कथा ऐकत होतो। कथा ऐकताना मला क्लिक झालं की महाराज लढले कोणासाठी, महाराजांना आपण काय बोलतो, हिंदवी स्वराज्याचे आपण राजा मानतो त्यांना, त्यांची भाषा मराठी होती, मान्य आहे मला सगळ्या गोष्टी इतर, पण मराठीनंतर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हा कायम धरला आहे। आणि मला असं वाटतं मी मराठीसाठी बोलत असतो, मराठी भाषेसाठी बोलत असतो, मराठी माणसांसाठी बोलत असतो, पण मला असं वाटतं आपण एक समाजाचे जागृत नागरिक म्हणून कधी जेव्हा असा विषय येतो ना, तेव्हा या विषयाकडे पण गांभीर्याने बघितलं पाहिजे। मागे पण तर बांगलादेशमध्ये हिंदू लोकांना मारलं गेलं, तेव्हा आपण खरंच मराठीच न राहता आपण तिथे हिंदू पण झालं पाहिजे। आता हे दिल्लीचं प्रकरण, इथे आपण मराठी न होता आपण हिंदू झालं पाहिजे। आपण मराठी आहोतच, पण आपण मराठी कुठं असावं आणि आपण आपला हिंदुत्व बाणा हा कधी आपला असावा, ह्या सगळ्या गोष्टींवर मला असं वाटतं नीट लक्ष देणं गरजेचं आहे, आपण त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे। आपले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मला असं वाटतं आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे, यांच्या विचारावर काम करणं गरजेचं आहे। ते फक्त मराठीसाठी फक्त नव्हते, तर त्यांचा विचार हा हिंदुत्वाचा होता। आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पण असेल, यांनी हिंदुत्वासाठी काम केलंय, मराठी माणसासाठी तर काम करतोय आपण, इतर सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडताय इतर त्याच्यावर बोलूच। आज काही लोक असे बरेच आहेत जे
बघा मनसेचं मी पण सांगतो तुम्हाला, मनसेमध्ये पण चांगले परप्रांतीय लोक काम करतात, म्हणून आपण काय सगळ्याच परप्रांतीयांना विरोध नाही केला पाहिजे. मनसेची सदस्य नोंदणी होती, त्या सदस्य नोंदणीमध्ये एका बिहारी आणि यूपीचे लोक पण ते रजिस्ट्रेशन करतात. चांगली गोष्ट आहे ही, आणि ते स्वतः बोलताय पण इथं महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना हे पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे. या मताचे आपण आहोत, आणि अशा जर मताचे कोणी असतील ना परप्रांतीय, तर त्यांचा आदर सत्कार अभिमान वाटलाच पाहिजे. त्यांना ती जागा आपण आपल्यामध्ये मराठी माणसामध्ये दिलीच पाहिजे. हे विचार आपण प्रत्येकाने जोपासले पाहिजे की प्रत्येक परप्रांतीय पण काय वाईट नसतो. तो जर का आपल्याला आजमावणार असेल, तो आपली भाषा त्याचा आदर करणार असेल, तर तो आपलाच आहे. कारण उद्या उठून आपल्याला ह्या मुस्लिम लोकांशी लढायचं आहे. कोण कुठलं मी सगळ्याच मुस्लिम लोकांबद्दल बोलत नाही, पण काही जे मुस्लिम आहेत ना, जे बोलतात ना आम्ही वंदे मातरम बोलणार नाही, किंवा ज्यांना औरंगजेब खूप आवडतो ना, हे अशा मुस्लिम लोकांच्या विरोधात मला असं वाटतं आपण हिंदू म्हणून जागा होणं गरजेचं आहे. नाहीतर ही औरंगजेबाची मुघलांची जी कार्टी आहेत ना, हे मला असं वाटतं ते जुने दिवस आपला परत आणायला लागतील. इथे आपण लढत राहू या परप्रांताच्या विरोधात, आपण लढत राहू या आपल्याच हिंदू लोकांच्या विरोधात, पण इथं काही मुस्लिम मुघल लोक आहेत ना, ते आपला फायदा घेतील याची मला असं वाटतं आपण काळजी नक्कीच घेतली पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण मराठी कुठे असलं पाहिजे, प्रत्येक वेळेला आपण हिंदू कुठं असलं पाहिजे, कुठे आपण जागा झालं पाहिजे, याचा विचार नक्कीच मराठी माणसांनी पण तितकाच करावा. आजचं हे जे दिल्लीचं प्रकरण आहे, त्या दिल्लीच्या प्रकरणामध्ये आपण हिंदू म्हणून या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. मी सातत्याने मराठीवर जेव्हा अन्याय होतो, जेव्हा काही गोष्ट येते, तेव्हा तर मी बोलत आलोयच आजपर्यंत, पण याच्या पुढे मी आता हिंदू याच्यावर पण जेव्हा अन्याय होईल, जेव्हा या हिंदूचा अपमान होईल, तेव्हा मी या मुघलांवर, या मुसलमान जे आहेत ना अशा मुघलांच्या अवलादी, यांच्यावर पण बोलणार. आणि मला असं वाटतं एक समाजाचा जागृत नागरिक म्हणून याच्यावर बोलणं गरजेचं आहे, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बघा, आज बरेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, पण आज बरेच या लोकांमधले आहेत ना काही, ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही. हे असल्या लोकांची आपल्याला गरज नाही. आणि जे परप्रांतीय, जे आपल्या महाराष्ट्राला मानत नाही, मराठी माणसाला मानत नाही, त्यांची पण आपल्याला गरज नसलीच पाहिजे. जेव्हा मराठीचा विषय येतो, तेव्हा ज्या आपल्या मराठी अस्मितेला मानणार नाही त्या परप्रांतीयांची गरज आपल्याला नसली पाहिजे. आणि जेव्हा हिंदूचा विषय येतो, तेव्हा आपल्या या मुघलांच्या अवलादी, औरंगजेबाच्या अवलादी आहेत ना, जे आपल्या भारताला मानत नाही, आपल्याला संविधानपेक्षा त्यांच्या सगळ्या गोष्टी मोठ्या वाटतात, अशा मुसलमान लोकांना मला असं वाटतं आपण नक्कीच डावललं पाहिजे, आणि तरच आपण पुढे जाऊ. बाकी मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही. आज जर का पाहिलं तर मुंब्रा हे असं एक मुंबईमधलं शहर आहे जिथे मुसलमान लोकांनी कब्जा केलेला आहे. तिकडं बाकी कोणाचंच चालत नाही, पण असं कुठलंच बाकीचं असं शहर नाही आहे जिथे फक्त आणि फक्त परप्रांतीय राज्य करतील. कुठेच नाही, फक्त मराठी राज्य करते असं कुठेच नाही. एक मुस्लिम पूर्ण पट्टा जो आहे ना, तो या मुंब्रामध्ये कब्जा झालेला एकमेव मुंबईतलं शहर आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.